मुळशी येथील जी वेस्ट टू एनर्जी जो प्रकल्प आहे त्या ठिकाणी अजूनही 8 जण अडकल्याचे पाहायला मिळते. कारण की या ठिकाणी जी दुर्घटना घडली, ही जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगवरती हा जो कचरा आहे, हा कचरा पडल्यानंतर ही बिल्डिंग खरं तर खाली कोसळली होती आणि याच्यामध्ये जवळजवळ 23 जण सध्या अडकल्याची माहिती समोर येत होती. त्यासोबत 9 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे, तर 1 जणाचा मृतदेह सुद्धा या ठिकाणी बाहेर काढला. अजून 8 जण अडकले असल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला मिळताना पाहायला मिळते. त्यासोबत पाहिलं की सध्या जो आजूबाजूचा जो कचरा आहे तो या ठिकाणी क्रेन असेल किंवा JCB असेल यांच्या सहाय्याने सध्या काढला जातो आहे. त्यानुसार इमारतीचा जो आजूबाजूचा कचरा काढण्याचं काम सध्या युद्धपत्र सुरू असल्याचं चित्राला पाहायला मिळतं. ठिकाणी पाहतो की सध्या जो कचरा आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्या ठिकाणी ते काढण्याचं काम सध्या सुरू आहे. आणि त्याच दरम्यान सध्या काल आपण पाहिलं की डॉग स्क्वॉड असेल, त्यासोबत इतर आधुनिक सामग्रीचा वापर करून काही हालचाली होत आहेत का याचा सध्या शोध सध्या सुरू घेताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. NDRFची टीम असेल, पोलीस असेल आणि महानगरपालिकेचं प्रशासन असेल, हे सध्या बचाव कार्य करताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र नातेवाईकांनी सध्या आरोप केला आहे की हे जे बचाव कार्य सुरू आहे ते अतिशय संत गतीने सुरू आहे. कारण की आज 3रा दिवस आहे. तब्बल 40 तासापेक्षा अधिक तास या ठिकाणी जे बचाव कार्य आहे ते सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते. कारण की आता 23 जण यामध्ये अडकले होते, त्यापैकी जवळजवळ 14 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, तर 1 जणाचा मृतदेहसुद्धा काढलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतो की सध्या 8 जणांचा बचाव करण्यासाठी हे बचाव कार्य सध्या सुरू असल्याच्या ठिकाणी पाहायला मिळते. शेजल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.